नमस्कार सर्वांना, मी डॉक्टर गीता कराड, समुदाय आरोग्य अधिकारी। आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 जागतिक कर्करोग दिन। कर्करोग हा एक असंसर्गजन्य आजार आहे। कर्करोग म्हणजे पेशींची होणारी अनियंत्रित वाढ। दरवर्षी भारतात 10 ते 15 लाख लोकांना कॅन्सरचे निदान होते। यापैकी मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग हे रुग्ण जास्त आढळून येतात। पहिला आहे मुख कर्करोग। हा पुरुषांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा व वार्षिक 1 लाख लोकांना निदान होणारा कर्करोग आहे। याची कारणे बघूयात। तंबाखूचे सेवन, धूम्रपान, गुटखा, विडी, सिगरेट। त्यानंतर लक्षणे, तोंडामध्ये असणारी जखम जी 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीची आहे व उपचार घेऊन सुद्धा बरी होत नाही, ही जखम कॅन्सरची असू शकते। तोंडातून येणारी दुर्गंधी, रक्त तसेच आवाजात होणारा बदल। निदान, बायोप्सी व MRI। उपचार, ऑपरेशन, रेडिएशन व किमोथेरपी। नंतर आहे स्तनाचा कर्करोग। त्याची लक्षणे बघूयात। स्तनामध्ये न दुखणारी गाठ तसेच कडकपणा किंवा आकारमानात बदल होणे, त्वचेमध्ये लाली, त्वचेचा रंग बदलणे, काखेमध्ये गाठ येणे, स्तनाग्र आत खेचले जाणे व त्यातून रक्त येणे। तसेच यामध्ये निदानामध्ये सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन तसेच मॅमोग्राफी। नंतर बघूयात गर्भाशयाचा कर्करोग। याची मुख्यत्वे कारणे आहेत HPV व्हायरस तसेच धूम्रपान करणाऱ्या महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळून येते। लक्षणे, ओटी पोटामध्ये दुखणे, पोट फुगणे, जास्त भरल्यासारखे वाटणे, योनी मार्गातून अनियमित रक्तस्राव व दुर्गंधीयुक्त स्राव, पोटाचा आकार वाढणे, लैंगिक संबंधाच्या वेळी त्रास होणे। निदान, यासाठी आपण VIA तपासणी तसेच HPV लसीकरण महिलांमध्ये करू शकतो। तसेच कर्करोग टाळण्यासाठीचे उपाय, नियमित आरोग्य तपासणी करणे, व्यसनांपासून दूर राहणे, वजन नियंत्रित ठेवणे तसेच पोषक आहार व नियमित व्यायाम। अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिरात भेट द्या। धन्यवाद।